हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात सगळेजण? स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, तुम्ही म्हणताना ही ज्वेलरीचे व्हिडिओ सोडून शेतातले काही व्हिडिओ दाखवायला लागले. तर मी सध्या उन्हाळ्यामध्ये गावी आलेली आहे. तर मी आणखी गावीच आहे, त्यामुळे माझे गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहेत. हे बघा, आज आमच्या इथं चालू होतं टोमॅटोचे रोपटे लावायचं. तर हे बघा, टोमॅटोचे रोपटे आहेत. मस्तपैकी नर्सरीमधनं रेडीमेड रोपटे आणले होते. ते 7-8 दिवस घरात ठेवले. आणले तेव्हा खूप छोटे होते आणि ऊन पण खूप पडतं, म्हणून म्हणलं थोडं ऊन कमी झालं ना, लावूया. बघा, इकडं मस्तपैकी मिरच्यांचे पण रोपटे आणलेले होते. तर त्याला आम्ही रोज पाणी मारायचो स्प्रेने घरामध्ये. ते एकदम असे खूप छान हिरवे हिरवेगार राहायचे. आणि आता ते ना असं वाटत होतं शेतात लावायलाच नेऊ नये, घरामध्येच ठेवा, कारण एवढं भारी वाटायचं ना, खूप हिरवेगार होते. आता ते फायनली शेतामध्ये आज लावायला सुरू केलं होतं. तर अर्धे घेऊन गेले होते, अर्धे राहिले होते इथं. तर म्हटलं चला आपण याचा व्हिडिओ बनवूया. असं खूप भारी वाटत होतं. हे बघा, अशा प्रकारे टोमॅटोचे रोपटे आहेत, खूप छान असे. तर आता हे लगेच शेतामध्ये दिसणार आहेत तुम्हाला. हे बघा, इकडे शेतामध्ये मम्मीचं त्यांचं काम चालू होतं लावायचं. तर मी पण गेले होते, म्हणलं मी पण बघते लावून, जरा मला जमतंय का कसं. तर म्हणजे लावायला एकदम सोपं होतं हे. तिथं छेद पाडलेले होते, ते म्हणजे मल्चिंग पेपर आतरून त्यांनी काय केलं तर आतमध्ये ठिबक टाकवलेलं आणि ते बेड वगैरे सगळे ओले करून गेले. फक्त हे नुसते ट्रेमधनं काढायचं रोपटं आणि त्याच्यात टाकायचं, ते पटकन निघायचं. रोपट्याला धरलं ना खूप पटकन निघायचं, म्हणजे इझी होतं एकदम. तर मी पण असे म्हणजे लावत होते. पप्पा पाठीमागनं माती टाकायचे सगळ्यांवरती. इकडं मम्मीचं पण चालू होतं, त्यांनी भरपूर असे लावून घेतले होते. थोडेसे 2-4 बेड राहिले होते, तर मी आलते म्हणजे लावायला. पण मी ते म्हणजे काही सगळे लावणार नव्हते, एक ट्रे लावणार होते फक्त हातात घेतलेला. कारण मी म्हणजे पहिल्यांदाच टोमॅटो लावत होते. याच्या आधी मी कधी लावले पण नव्हते, म्हणजे लग्नाच्या आधी म्हणजे मी कधी असं टोमॅटो वगैरे लावलेले नव्हते आणि पहिल्यांदाच लावत होते. तर मला पण खूप आवडत होतं लावायला. असं वाटत होतं संपूच नाही, असलं भारी वाटत होतं ना ते, म्हणजे हिरवं हिरवं आणि एकदम इझी होतं ते. तर अशा प्रकारे ते बघा, हे सगळे लावून झालेले आहेत रोपटे. अशी त्यावरती माती पण टाकलेली आहे. हे बघा, पूर्ण असे लावून झालेले आहेत सगळीकडं. तर काही लगेच सुकायला लागलेले आहेत, कारण ऊन खूप म्हणजे खूप भयानक आहे. कारण खालून जमीन पण तापलेली आहे, त्याच्यामुळं ना कितीही ओलं करा, कितीही पाणी टाका, पण एवढी हीट आहे ना वरतून, तर लगेच त्याने म्हणजे हेच सोडून दिलं होतं, जीवच सोडून दिला होता. असे लगेच पडायला लागले होते. घरात होते तेव्हा एवढे छान वाटत होते ना, खूप असं वाटत होतं यांना शेतात नेऊच नाही ना. आता बघून असं खूप हे होत होतं ते, कारण त्यांची हालत लगेच एका तासातच खूप अशी खराब झाली होती. तर हे बघा, अशा प्रकारे सगळे शेवटपर्यंत लावून झालेले आहेत रोपटे. तर आता आम्ही निघलो आहेत घराकडे. तर हे बघा, अशा प्रकारे ठिबकची नळी टाकलेली आहे इथे, असे लावलेले आहेत. ह्या बाजूला इकडे घास वगैरे आहे. इकडे पण किती हिरवं हिरवं वाटते बघा. हे असे संत्रीची झाडं आहे, इकडे केळी वगैरे, इकडे घास. तर अशा प्रकारे आज मी शेतामध्ये गेले होते. तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.